समाधान. साहेब, कीर्तने साहेबांचा सत्कार कॅन्सल केलाय. त्यांच्या ऐवजी आपण दुसरे मान्यवर बोलवलेत. का असं का? पण कीर्तने का नाही? साहेब, त्यांचं ते प्रकरण तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे त्यांचा सत्कार करणं बरं दिसणार नाही. नाही, पण यामध्ये कीर्तनेंची काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. हो, पण लोक काय म्हणतील? नाही, लोक काही म्हणतील, पण खरं काय खोटं काय हे तर आपण समजून घेतलंच पाहिजे ना. त्यांनी याआधी केलेलं त्यांचं काम, त्यांचा प्रामाणिकपणा, हे सगळं दृष्टीआड कसं करता येईल आपल्याला? नाही, आपण तुम्ही त्यांचा सत्कार केलाच पाहिजे. असं का? मलाही पटतंय तुमचं, पण आमच्या संस्थेने घेतलेला हा निर्णय आहे, तो मी नाही बदलू शकत ना. सत्कार समारंभामध्ये दोघांचाही सत्कार होणार होता, पण माझा त्यांनी रद्द केलाय. काय, माझा सत्कार केल्यामुळं त्यांना त्यांच्या संस्थेला जरा कमीपणाचं वाटतंय. हो, नाही, मलाही त्या पानसेंचा फोन आला होता, पण तुम्हाला न बोलवण्याचा निर्णय सर्वस्वी चुकीचा असं मी त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. काय ऐकायचं काय नाही ऐकायचा त्यांचा प्रश्न आहे. अरे हो, पण त्यांनी केवळ ऐकीव माहितीच्या आधारे हा निर्णय घेतलेला आहे, जो सर्वस्वी चुकीचा आहे. खरंच तेच म्हटलं ना, तू बरोबर त्यांचं त्यांनी ठरवायचं. हा, पण एक गोष्ट चांगली झाली, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. नाही, पण एक सांगू का कीर्तने साहेब, तुम्हाला खरंच मनापासून भेटण्याची माझी खूप इच्छा होती. पण तुम्ही ऑफिसच्या वेळेशिवाय भेटत नाहीत कोणाला, त्यामुळे आपल्याला काही भेटता नाही आलं. आणि आता हा भेटीचा योग होता, तोही आता होऊ शकणार नाहीये. त्यामुळे खरंच माझा खूपच हिरमोड झालाय. हो. मग काही काम होतं का सहज भेटायचं होतं? नाही, सहज अगदी सहजच भेटायचं होतं तुम्हाला. काही काम वगैरे काही नव्हतं. खरं सांगू का, मी तुमच्या विचारांचा प्रचंड चाहता आहे. हो. माझा? ते फिल्म स्टारचे चाहते वगैरे असतात. मी एक सामान्य माणूस आहे. हा, मी जे काय काम करतो त्याच्यामुळे चाहत्यांपेक्षा शत्रूच जास्त असतात माझे. नाही, पण खरंच कीर्तने साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय, जे काम केलंय, ते कुणीच विसरू शकत नाही. आणि माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं तुमच्यापर्यंत हे सांगण्यासाठी पोहोचू शकत नसतील. फक्त मी आज तुम्हाला फोन करून हे धाडस केलेलं आहे. कदाचित हा माझा आगाऊपणाही असेल. हो, नाही, आगाऊ नाही, फार मोठं धाडस केलं तुम्ही. नाही, पण तुम्ही जनतेसाठी आजपर्यंत जी काही धाडसं केलेली आहेत, सर्वसामान्यांसाठी, त्याला काही तोड नाहीये. खरंच कीर्तने साहेब, एकच सांगावं असं वाटतं की हा जो काही तुमचा आत्मविश्वास आहे, तो शेवटपर्यंत ढळू देऊ नका. बस. धन्यवाद राजहंस साहेब. तुम्ही बोललात हेच खूप झालं माझ्यासाठी. नाही, पण तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी केलेल्या कामाचे आभार शब्दामध्ये व्यक्त नाही करता येणार आहेत. कुठलं काम केलंय मी? माझं फक्त कर्तव्य करत गेलो, बस. नाही, पण तुम्ही तुमचं काम, तुमचं कर्तव्य समजून केलं, त्यामुळेच तर आम्हा मुंबईकरांना तुमचा केवढा अभिमान वाटतो. आणि खरं सांगतो कीर्तने साहेब, तुमच्या कामामुळे, तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही आज अख्ख्या तरुण पिढीसाठी फार मोठा आदर्श आहात. बाय द वे, तुमची मुलगी न्यू इम्पिरियल कॉलेजमध्ये आहे मला वाटतं. हो का? तुम्ही ओळखता तिला? माझी मुलगी सुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकते आणि माझ्या मुलाचंही शिक्षण तिथेच झालंय. म्हणजे कार्तिक राजहंस तुमचा मुलगा का? हो. तुम्ही कसं काय ओळखता त्याला? हो, ओळखतो ना मी, व्यवस्थित ओळखतो त्याला. माझी मुलगी त्याच कॉलेजमध्ये आहे. ते त्यांचा काहीतरी डान्सचा ग्रुप वगैरे आहे आणि तुमचा मुलगा काहीतरी स्पॉन्सरशिप देतोय वगैरे, असं काहीतरी मी ऐकलंय ते सगळं. त्याच ग्रुपमध्ये माझी मुलगी सुद्धा नाच करते. हो. अरे वा. पाहिलं, जग किती छोटं आहे. नाही, कधी कुठल्या मार्गाने जाता येता आपण भेटू, काही सांगता येत नाही. खरंय. काही नाही, सामान्य मुंबईकरांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, त्या या फोन मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. सो थँक्यू सो मच. नाईस टॉकिंग टू यू. थँक्स.
पहिल्यांदाच कामा व्यतिरिक्त कोणाशी तरी एवढ्या वेळ बोललो फोनवर मी. तुम्ही बोलल्यामुळे जरा उमेद वाढली आहे माझी. धन्यवाद धन्यवाद कीर्तने साहेब. भेटू, लवकरच भेटू आपण. ठेवू, बाय. अजय, मला अजूनही वाटतंय हा फोन करायची तुला काहीच गरज नव्हती. श्वेता, अगं आपल्या अवतीभोवती आजूबाजूला एखादी व्यक्ती जर खूप चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काही काम करत असेल ना, तर त्याचं कौतुक, त्याची दखल आपण घेतली पाहिजे, मग ती व्यक्ती अनोळखी असली तरी सुद्धा. नाही, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुझ्याकडे ह्या सगळ्या फोन कॉलसाठी, कीर्तनेना भेटायला वगैरे वेळ आहे, माझ्यासाठी फक्त वेळ नाहीये ना. असं काय, अख्खं आयुष्य तुझ्या बरोबर आहेच की मी. उगाच गोडगोड नको रे बोलूस, आणि तुझे हे सगळे विचार मला नाही पट. हल्ली बाबांचं असं काही चाललंय ना की त्यांना मला नीट गेसच करता येत नाही. म्हणजे ते कधी कधी इतक्या डिप्रेशन मध्ये जातात की तिथवर कोणी पोचूच शकत नाही, आणि कधी कधी ते स्वतःला इतकं मोटिवेट करत असतात ना. परवा दिवशी तर त्यांनी स्वतःहून मला फोन केला प्लॅन बद्दल विचारण्यासाठी. सी, आपल्या या स्टिंग ऑपरेशनच्या प्लॅन मध्ये आता तरी बाबांसाठी काहीच काम नाही. कारण या नंद्याला टॅकल करायला आहे ना, आपल्याला कोणीतरी अनोळखी माणूस पाहिजे जो त्या नंद्यासाठी कम्प्लिटली नवीन असेल. आणि अजून एक, माझ्या एका टेक्नोसावी मित्राने, म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं मला की आपण त्या अनोळखी माणसाच्या शर्टाच्या बटन मध्ये एक छोटा कॅमेरा फिक्स करायचा. बटन मध्ये? एक्झॅक्टली. आणि तो अनोळखी माणूस जेव्हा त्या नंद्याशी चर्चा करेल किंवा देवाणघेवाण करेल, तेव्हा या सगळ्या गोष्टी त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत राहील. आणि जेव्हा आपला माणूस त्या नंद्याला एखादी अशी कडक ऑफर देईल, तेव्हा नंद्या आपल्याला हवी तीच, आणि फक्त तीच भाषा बोलणार. करेक्ट. आणि मग तिथून पार्किंग लॉट मध्ये गेल्यावर तिथला माणूस आपल्या माणसाकडे लाच मागणार, आणि इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत राहणार. सो आपला प्लॅन फुल प्रूफ असणार. अरे खरंच खूप सुपर्ब आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हा अनोळखी व्यक्ती कोण असणार आहे. एक्झॅक्टली, माझा पण हाच प्रॉब्लेम आहे. मी पण बरीच शोधाशोध केली, पण माझे सगळे मित्र माझ्या वयाचे आहेत. तरी 40-45 मधला पाहिजे, आणि मेन म्हणजे अवलिया माणूस पाहिजे. बघू, कोणी ना कोणीतरी सापडेलच. एक जण आहे. काय? अरे काय झालं, इतका का आवाजलास? कॅमेरा शर्टाच्या आत घालून घेऊन जायचा. हो. अगं मी बनियन पण आता घालायला लागलोय, त्याच्यात कॅमेरा कुठे घालते आणखी? मामा, काहीही झालं ना तरी तुला कॅमेरा लपवूनच न्यावा लागतो. आणि तो दिसला तर? अरे कसा दिसेल, नाही दिसणार. डोंट वरी, ते सगळं तू माझ्यावरती सोड. ओके, ठीक आहे. पण मी तिथे जाऊन करायचं काय? हा, तू तिथे जायचंस आणि नंदकुमारांना ना लाच ऑफर करायचीस. लाच? हे घे, हे शेंगदाणे खा. शेंगदाणे खाल्ले ना की बुद्धी तल्लक होते. याने मला तुझा मेंदूचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटायला लागलं. का घाबरलास की काय? हा, मी आणि कशाला घाबरू? मी नाही घाबरत कोणाला. मी तर उड्या मारत जाईन त्याला भेटायला. मग? अगं पण मी दिसतो का लाच देणाऱ्यासारखा? आयुष्यभर तुझ्या बापासमोर हात पसरत आलोय. लाचारी आहे ना, जन्मखुणेसारखी माझ्या चेहऱ्यावर दिसते. मामा, असं काही नसतं रे. आणि पैसे आम्ही देणार आहोत, आणि एकदा का पैसे हातात आले ना तर भले भले लोक पण श्रीमंत दिसतात. अगं ती माणसं सुटापुटातली असतात. माझ्याकडे बघ, मी वाटतो मी जर भिकाऱ्याला 2 पैसे दिले तर तो मला परत करतो आणि म्हणतो घे, तुलाच गरज आहे त्याची जास्त. आणि तू सांगतेस त्याला लाच द्यायला मी जाऊ? नाही जमणार. मामा, तसं काही नसतं रे. हे बघ, तिथे काय सगळेच लोक सुटापुटात नसतात. काही लोकांकडे खूप पैसे असतात पण ते साधे राहतात. आणि हे सगळं आहे ना ते तुला कार्तिक नीट समजाव. काय? आषाढ, श्रावण, कार्तिक
काय नाही नाही, म्हणजे मी काय म्हणत होते की जे काही करायचंय ते आपण मिळून ठरवूयात ना. हा, भाचे काही खरं दिसत नाही तुझं. हा, हे तुझं डोकं नाही चाललंय. कॅमेरा बिमेरा कोणीतरी तुला सुचवतंय. कोण आहे? अरे ते ना, माझ्या कॉलेजमध्ये ना माझा खूप मोठा ग्रुप आहे आणि त्यामुळे ना प्रत्येकालाच काहीतरी नवनवीन आयडिया सुचत असतात. हो का? मला तुझ्या ग्रुपला भेटायला आवडेल. हो नक्की. पण मामा, आपला प्लॅन नक्की ना? नक्की. माझ्या भाचीने सांगितलं आणि मी नाही करणार असं झालंय कधी? नक्की. तुझ्यासाठी आणि तुझ्या बापासाठी, सदाशिवरावांसाठी काय पण. फार मोठा माणूस आहे ग तुझा बाप. दुर्मिळ झाली आहे तशी माणसं. वरच्याने प्रोडक्शन करणंच बंद केलंय. त्याच्याकडे एक फार महत्वाचा गुण आहे, प्रामाणिकपणा. दुर्मिळ झालाय आजकाल, तो जपला पाहिजे. करणार मी तुझ्यासाठी. मामा, मला माहितीये तुझ्या बाबांवर खूप जीव आहे. माहितीये ना, पण तुझ्या बाबाला मी नालायक वाटतो. अरे अरे, ठीक आहे, पण माझ्या भाचीला कुठे नालायक वाटतोय मी? मग झालं तर करणार तुझं काम. हा, अगं कठीण समय येता जो येतो कामा, तो गोविंद मामा. आता बघ त्या नंद्याला कशी लाज देतो ती. त्याला दाखवतो आपला कोकणी हेस का. बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. गंगा नदी, आई, कवितेचा नायक गंगा. काय चाललंय हे? पाहुणी आली. समोर टीव्ही चालू आहे, डोळ्यातून पाणी वाहतंय. काय झालं? नशिबानं चेष्टा चालवली आपली. मला सांगशील काय झालंय ते? काही नाही. बाबा कुठे आहेत? आत खोलीत. तेजस्वी झोपलाय, त्याचं डोकं दुखतंय. आई मला सांग, असं सगळं घडत असताना नुसतं रडत बसून परिस्थितीत काही बदल होणार आहेत का? सगळं काही व्यवस्थित होईल या आशेने मी स्वतःची खोटी समजूत घातली. पण घरातलं वातावरण दिवसेंदिवस बिघडते. बाबांची अवस्था तर बघवतच नाहीये मला. एक कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला ना, क्षणार्धात पुन्हा सगळीकडे अंधार होतो. आई, आपण आशा शेवटपर्यंत सोडायची नसते. हातातून एक एक गोष्ट हिरावून घेतली जात असेल ना, तर मनातली आशा सुद्धा आपोआप मरून जाते. माझंही तसंच झालंय ग. आधी यांचं सस्पेन्शन झालं, त्यामुळे इतके वर्ष प्रामाणिकपणे काम करून मिळवलेलं नाव धुळीला मिळालं. मग यांचा सत्कार होणार होता, तोही रद्द झाला. त्यांनी फोन करून सांगितलं की तुमचा सत्कार करणार नाही म्हणून. असं कसं करू शकतात हे? एका सस्पेंडेड ऑफिसरचा सत्कार करणं त्यांच्या संस्थेला शोभणारं नव्हतं ना. फोन करून मोकळे झाले ते. पण त्या एका फोनमुळे तुझे बाबा खूप डिस्टर्ब झाले. आई, बाबा जेवलेत तरी का ग? थोडंसं खाल्लंय त्यांनी, पण संध्याकाळपासून गप्पा गप्पाच होते अगं. कुठे बाहेरही जात नाहीये. त्यांच्याशी ना कोणीतरी बोलायला हवं, पण त्यांच्याशी बोलणार कोण? हा काय प्रश्न आहे? अगं पण सगळे मिळून बोलूयात त्यांच्याशी. काहीही करू, पण बाबांचा मूड एकदम फ्रेश करून टाकू. हा, यू जस्ट डोंट वरी. जाऊन शांत झोप आता.
जा, गुड नाईट. गुड मॉर्निंग. तू काय करतोयस इकडे? काय करतो म्हणजे मी भेटायला आलोय. भेटायला कोणाला? तुला. काय? एवढी खुश होऊ नकोस. सध्या तरी मी मिस्टर कीर्तन यांना भेटायला आलोय. कुठे? बाबांना. हो. तू वेडा आहेस का जरा? येस, वेडी माणसंच इतिहास घडवतात. आणि काय ग असं दारात उभं करतात? हा, घरात वगैरे बोलायची पद्धत आहे की नाही? कीर्तने सर, कीर्तने सर, कीर्तने सर, सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग तेजस. अरे तू इथे कसा काय? सर मी तुम्हाला घेऊन जायला आलोय. कुठे? जॉगिंगला. नाही, मला नाही यायचं. सर 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 प्लीज असं नका करू सर. तुम्ही येत नाही जॉगिंगला, त्यामुळे माझंही जॉगिंग सुटलंय. आणि तुम्ही नसलाय ना सर की मनच लागत नाही जॉगिंगला. नाही, तू बोललास बरं वाटलं मला, पण नाही, मला नाही यायचं. अहो, तो तुमच्यासाठी आलाय घरी, तर जा ना. सी सर, मॅम पण म्हणतात प्लीज सर, प्लीज. ओके फाईन, ऍटलीस्ट तुम्ही माझ्यासाठी तरी चला. नाही काय ना, तुम्ही नसला ना की सर माझं सगळं इन्स्पिरेशनच निघून जातो. कसं आहे ना, सतत तुम्हाला असं कोणीतरी घालून पाडून बोलणारं, तुमचा अपमान करणारं हवं, तरच तुम्ही प्रोग्रेस करू शकता. अँड सर, आय एम मिसिंग ऑल दिस. प्लीज प्लीज चला. ओके, ऍटलीस्ट मला सुधारण्यासाठी तरी प्लीज. सर सी, ऍटलीस्ट मला तुम्हाला हसवता आलं. आता तर तुम्हाला माझ्यासोबत जॉगिंगला यावंच लागेल. प्लीज 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 सर. ठीक आहे, ओके ओके, मी आलोच, चेंज करून येतो. बाळा, तुझे उपकार कसे म्हणू ना मला खरंच कळत नाही. मॅम काय बोलताय? एकीकडे बाळा म्हणतायत आणि दुसरीकडे उपकाराची भाषा करताय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मी यांना बाहेर नेण्याचा खूप प्रयत्न करतेय, पण ऐकलंच नाही यांनी. आणि आज अचानक तुझ्यासोबत जायला तयार झाले ना, याचा मला जास्त आनंद होतोय. आय नो,